तर अशोक खराचे निकटवर्ती असलेल्या जितेंद्र शेळके यांचा काल अपघाती मृत्यू झाला आणि त्यानंतर लगेचच अनेकांनी याविषयी शंका उपस्थित केली। हा अपघात नाही तर घातपात आहे असा आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी देखील केलाय। खराच्या प्रकरणामध्ये पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। तर तपास सुरू असताना शेळकेंचा मृत्यू झाला, त्यामुळे शंका निर्माण होतीये असं रोहित पवार देखील म्हणाले। खरातला देखील जेलमध्ये संपवलं जाऊ शकतं असा दावा माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे। बंधू बाबा अशोक खराचं काय झालं? त्याचा जो मुख्य पुरावावाला होता त्याचा ॲक्सिडेंट करून घेतला, सरकारने करवला। मी ठराविक मी सांगतो, कारण की हा अशोक खरात हा सरकारचाच प्यादा आहे। तर एप्स्टीनला अमेरिकेमध्ये मारलं गेलं जेलमध्ये, तसं अशोक खरातला मारलं जाईल। त्याची बायको अजून भेटत नाही, एवढं कमजोर गुरु खातं झालं, एवढे महाराष्ट्राचे पोलीस कमजोर झाले। तपास चालू असतानाच शेळकेचा मृत्यू होणं हे म्हणजे कुठं ना कुठंतरी शंका घेण्यासारखं आहे। म्हणून आम्ही म्हणालो होतो ॲक्सिडेंट कसा झाला, कशामुळे झाला याचा एक थोडासा अभ्यास नाही इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे। अशोक खरातचं कदाचित तुरुंगामध्ये सुद्धा अंत घडवून आणू शकतात, कारण त्या अशोक खरातच्या फायली आता ओपन सुरुवात झाल्यानंतर अनेक राजकीय नेते हे त्याच्यामध्ये एकेकाचं कारनामे उघड होत जातील। शेळकेंचा झालेला अपघात हा अपघात नसून तो घडवून आणलेला अपघात आहे असं जे म्हटलं जातं त्यामध्ये तथ्य आहे, कारण तो अशोक खरातच्या ह्या प्रकरणामध्ये एक महत्वाचा दुवा होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।